तर गाइस आज फायनली गेलेलो मी आपल्या रिक्षाची लाइटिंग करण्यासाठी। हॅलो गाइस, गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळी निघालो मम्मीला घेऊन रिक्षावर जाण्यासाठी आणि माझी मम्मी तर बघा कशी मस्त गॉगल लावून बसली आहे मागे। मम्मीला मी स्टेशनला सोडलो आणि मी गेलो सर्वात पहिला आपल्या रिक्षाची लाइटिंग करण्यासाठी म्हणजेच वालीला। लगेच मग गॅरेज जवळ पोहोचलो आणि आपली रिक्षा लावली। त्यानंतर मग त्याने आपल्याला एक पट्टी आणायला पाठवली कारण आपल्याला फॅन लावायचा त्यासाठी एक पट्टी लागली। ती पट्टी घेण्यासाठी मी आणि किशोर इकडे आलो होतो। ती पट्टी घेऊन आलो तर लगेच गॅरेजला गेलो। इकडून फक्त आपल्या गाडीचं काम करायला घेतलं होतं त्याने। आता आपल्या रिक्षाचा पूर्ण लुक चेंज होणार। फायनल लुक बघण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा। आपल्या लाइटिंगचं काम हे वाले दादा करत होते, ते खूप छान काम करतात लाइटिंग। रिक्षामध्ये मला समोरचा मिरर आणि एक फॅन पण लावायचा होता, तो पण लावून घेतला लगेच। आज तर मी फक्त मिरर आणि फॅनचं काम करण्यासाठी आलो होतो, पण बरं आलो होतो आता लाइटिंगचं पण काम करून घेतो। आपली रिक्षाची लाइटिंग तर पूर्ण रेडी आहे, आता फक्त फिटिंग बाकी आहे। त्यानंतर आपली रिक्षा एकदम चिकनी चमेली दिसेल। आणि आज आपल्या रिक्षाने म्हणजे आपल्या बिलवराने मस्त 2000ची फोडणी दिली आहे मला। नंतर मग आपल्या किशोर भावाच्या गाडीचं लाइटिंगचं काम करायला घेतलं। किशोरच्या गाडीचं काम चालू होतं, तोपर्यंत आम्ही गेलो जेवण्यासाठी कारण खूप भूक लागली होती आम्हाला। आणि आपल्या किशोर भावाच्या गाडीचा फायनल लुक बघू शकता तुम्ही, एकदम कडकच दिसतो। आमच्या दोघांच्या पण गाडीचं काम करून झालं, तिकडून निघालो आणि लगेच गेलो रिडीम वाला जवळ कारण मला पुढच्या काचेवर आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे। माझ्या इंस्टा आयडीचं आणि युट्यूब चॅनलचं पण नाव टाकून घेतलं आणि ही वाली लाईन पण टाकली। कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा। आपल्या रिक्षाच्या डोल्याला BMW चा लोगो पण लावून घेतला तिकडे। तर आपल्या रिक्षाचा म्हणजे आपल्या बिल्लोरानीचा न्यू वाला लुक तुम्हाला बघायचा असेल पूर्ण कंप्लीट तर मला फॉलो नक्की करून ठेवा, तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेन।